आणि महाराजांचं वेळ देण्यासाठी गेले 2 महिने प्रयत्न करत होतो. मग गेल्या महिन्यात महाराजांचा मला वेळ मिळाला, कारण पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मार्कंडेय मंदिराला मी अध्यक्ष असतोपर्यंत महाराजांनी घेऊन यायचं विचंगत मानलं होतं. आणि सांगायचं कारण म्हणजे महाराज पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या शांतीधामसाठी आमच्या सर्व समाज बांधवांनी 1 कोटी रुपये देणगी दिले. सामान्य मोबाईल रिपेअरिंग करणारा माणूस सुद्धा 2 लाख रुपये देणगी दिले. आम्ही लातूरला गेलो रथाच्या लाकडासाठी, गोरके साहेबांनी भेटलो. ताबडतोब गोरके साहेबांनी 1 लाख रुपये ताबडतोब तिथे दिले त्यांनी. म्हटलं गोरके साहेबांना म्हटलं बाबा तुम्ही घ्या सोलापुरात. त्यामुळं आज आमच्या बोंबड्या मंगल कार्यालयासाठी आमच्या अरविंद बोंबड्या 16 लाख रुपये देणगी दिले त्यांनी. 11-5 असं 16 लाख रुपये देणगी दिले. त्यामुळं पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या विविध उपक्रमास अनेक समाज बांधवांनी देणगी दिलेल्या आहे. त्या सर्व देणगीदारांचा सत्कार आज आपल्या शिवहस्ते व्हावं ही आमच्या मनोमन आमच्या ज्ञाती संस्थेची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण होत आहे. महाराज पद्मशाली समाज हा 1840 साली तेलंगणातून सोलापुरात आला. 1840 साली. त्यानंतर काही आमचे समाज बांधव साखरपेठ, सोमवारपेठ, गुरुवारपेठ, शनिवारपेठ या भागात वास्तव्यात होते. वास्तव्यात राहिल्यानंतर आमच्या समाज बांधवांची इच्छा झाली की बाबा इथं आपल्याला सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे, शनी मंदिर आहे, एकनाथ महाराजांचं मंदिर आहे, पंचमुखी आहे, या भागातच आपलं मार्कंडेय मंदिर व्हावं अशी आमच्या समाज बांधवांची पुरावा इच्छा होती. मग त्या काळी 1881 साली ही जागा 621 रुपयाला 6,000 जागा त्याला घेतली. ती जागा घेतल्यानंतर जवळजवळ ह्या मंदिराचं बांधकाम होण्यासाठी 15 वर्ष लागली. त्यानंतर 7 ऑगस्ट 1924ला ही मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि गेल्या वर्षी आमच्या मंदिराला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. 54 एकर फक्त 54 रुपयाला खरेदी केलेली आहे आणि ती जागा भरस्थितीत आहे. ही पद्मशाली समाजाची आहे. त्यामुळं या सोलापुरात पद्मशाली समाजाला विणकाम काम करत चादर, टावेल, बेडशीटचं काम करत पद्मशाली समाजाने सोलापूरचं नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलेलं आहे. त्यामुळे हा पद्मशाली समाज जवळजवळ सोलापुरात 5 लाख समाज असून त्या समाज अत्यंत कष्टकरी समाज असून आपले सुद्धा भक्तगण आपल्या पद्मशाली समाजाचे भरपूर आहे. आणि म्हणून आज पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने ज्या ज्या लोकांनी देणगी दिली त्या सर्व देणगीदारांचा सत्कार आपल्या शुभास्तेकडे ठेवलेला आहे. तसंच गेल्या वर्षी महाराज या ठिकाणी आंध्राचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आले होते. आंध्राचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आल्यानंतर त्यांना आम्ही विनंती केली की बाबा आम्हाला आमच्या समाजाला मार्कंडेय भवन पाहिजे, मग ते तेलंगणा भवन पाहिजे. मग त्यावेळेला ताई सुद्धा होत्या. मग ते ताबडतोब 1 कोटी रुपये निधी जाहीर केले. जाहीर झाल्यानंतर आम्ही काही गेलो नाही. मग परवा अखिल भारतीय पद्मशाली महासभेचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की आपण त्या सोलापूरला बाजूला का आले नाही, त्यांना माहिती नाही ताई आम्हाला भेटत करायला म्हणून. शेवटी आम्हाला ताईलाच घेऊन जायचं तेलंगणाला. आणि ताई तुम्ही लवकर आम्हाला तयार करा, लवकर ताबडतोब करून तुमच्यासारखं भूमिपूजन करतो असं मी ज्ञाती संस्थेतर्फे आश्वासन देतो तुम्हाला. कारण तुमचं सुद्धा साधारण आम्हाला 1 कोटी रुपये पाहिजे आहे. जसा उर्दू भवन आहे, मराठी भवन आहे, सगळ्या भवन झालेले आहेत, पण तेलुगू भवन झालेलं नाही आहे. तुमच्या माध्यमातून ही तेलुगू व्हावं अशी पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे इच्छा व्यक्त करतो. आणि आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याची विनंती करतो. त्यांच्या वडिलांपासून गुणांपर्यंत संबंध आहे. औषेकर महाराजांनंतर आज त्यांच्या हस्ते आपल्याला आपल्या समाजातल्या ज्या ज्या व्यक्तींना समाजाच्या प्रतीनं कृतज्ञ भावनेने आपण अंतःकरणपूर्वक आपण स्वतःच्या उत्पन्नातनं काही रक्कम आपण दिला. पद्मशाली समाजाच्या बद्दल आपण ही भावना आपण समाजामध्ये जागृत केला. त्याच्याबद्दल पद्मशाली ज्ञाती संस्थेनं आपलं या ठिकाणी समर्थित असं सत्कार करायचं ठरवलं. महाराज आमच्या समाजाचं 200 वर्षाची परंपरा आहे. ज्यावेळी तेलंगणामधनं या ठिकाणी चालत आले, आमच्या समाजाच्या लोकांना या ठिकाणी ब्रिटिश सैनिकांनी अटक करून या किल्ल्यामध्ये डांबून ठेवला. त्यांच्याकडं हातमागाची सगळी यंत्रणा असलेले सगळे साहित्य त्यांच्याकडे होते. ते कापडात गुंडाळून ठेवलेले असताना याच्यात काय ब्रिटिशांच्या विरुद्ध काहीतरी कट कारस्थान करतात का म्हणून त्यांना इथं ठेवल्यानंतर बोली भाषा तर येत नाही. आमचे सगळे वाढवडून अंगठे बांधतात, त्यांना मराठी येत नाही, मराठी भाषा येत नाही. यामुळे त्याने या ठिकाणी आले. आणि एक वैशिष्ट्य आमचं पद्मशाली समाजाचं, या ठिकाणी येऊन आम्ही सोलापूर शहराला आम्ही उद्यम नगरी करून दिलो. आम्ही स्वतः करत लोकांना देखील काम दिलो. आणि सोलापूरचं नाव लौकिक साता समुद्राच्या पलीकडे आम्ही
पाठवून दिलं. चादर टावेच्या या माध्यमामधून सोलापूरचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलेलं आहे. आपण योगायोग म्हणून या ठिकाणी आपण आला आमच्या समाजाच्या सगळ्या ह्याच्यात. आणि आजच्या या कार्यक्रमाला आमच्या संसदीय पार्लमेंट बोर्डाचे सदस्य कुमारी प्रणितीताई शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं मी स्वागत करतो. उद्योजक असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, सर्व मार्गदर्शक, प्रथमतः सगळ्यांना रामनवमीच्या मनापासून शुभाकांक्षा देते. आणि आज अतिशय चांगला दिवस हा आपण निवडला सन्मानजी. आणि मार्कंडेय मंदिरात आपण औसेकर महाराजांच्या तर्फे हा सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला. त्या सोहळ्याचा एक छोटासा भाग तुम्ही मला बोलवलं हे मी माझं नशीब समजते. त्याबद्दल मनापासून आभार मानते. मी जास्त वेळ घेत नाही. मला हा पूर्व भाग असेल, हा तेलुगू भाषिक समाज असेल, हा पद्मशाली समाज असेल, नेहमी साहेबांना तर आशीर्वाद आहे, पण वैयक्तिक त्यांच्या मुलीप्रमाणे मला देखील अनेक वर्ष, जवळजवळ 16 वर्ष तुम्ही आशीर्वाद दिला आणि मी कधीच विसरू शकणार नाही. 2009 माझं पहिलं इलेक्शन, मग 14, मग 19 आणि आता 24. नेहमीच काही जण समोरून राहिले, काही जण पडद्याच्या मागून काम केले, पण आशीर्वाद नेहमीच सगळ्यांनी दिला आहे आणि देवाचा देखील आशीर्वाद आहे. आणि मी आमच्या इथे बिडी कामगार खूप मोठ्या प्रमाणात आहे, चंद्रमा कामगार आहेत आणि मी नेहमीच उल्लेख करत असते की जेवढं मी माझ्या बिडी कामगार आकाशचंदीनी विद्यांकडून शिकली तेवढं माझी कोणतीही शाळा किंवा कॉलेज शिकवू शकले नाही. त्यांचे कष्ट, परिस्थितीवर ते मात करून घरी चारू पोळा, मसाला पापड बनवतात. अगदी मंगळवारचा पगार झाल्यानंतर पण घराला खुश ठेवण्यासाठी जेवढं काही विधी कामगारांच्या पगारातून मिळू शकतं तेवढ्या ते खुश राहत असतात. त्यांच्या कष्टाला मी या ठिकाणी सलाम करते, त्यांच्या कष्टाला मी या ठिकाणी नमस्कार करते आणि त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. त्यांच्याकडून मला लढण्याची ताकद पण मिळाली. जसं पद्मावती तिरुपतीला गेल्यावर पद्मावतीचं जे देवस्थान आहे तिथे छोटीशी खिडकी असते आणि तिथून त्या सगळं त्यांचं जे स्वयंपाकघर आहे ते बघत असतात. त्याच पद्धतीत ह्या माझ्या आकाशचंदीनी सगळं बघत असतात. आज टेक्स्टाईल उद्योग असेल, गार्मेंटचा उद्योग असेल, आज खरं तर खूप आव्हान आहे टेक्स्टाईलच्या उद्योगावर. परवाच आमचे नेते राहुल गांधीजींनी टेक्स्टाईलबद्दल की चायनावरून जो आपल्या देशात इम्पोर्ट होतो आहे त्याच्यामुळे आपला टेक्स्टाईल उद्योग जो आहे तो धोक्यात आहे आणि काही प्रमाणात सोलापूरच्या चादरी पण डुप्लिकेट हे उत्तर भारतात होतात, त्याच्यावर पण बंधन असलं पाहिजे. हे अनेक असे विषय तरी सगळे खुश असतात आणि तरी हा जो पूर्व भाग असतो त्याचं मोठं कॉन्ट्रिब्युशन सोलापूरला आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला आहे. हे कधीच विसरू शकणार नाही. तुमची मुलगी म्हणून, तुमची लेख म्हणून, तुमची एक सेवक म्हणून मी जेवढं काही या समाजासाठी, पूर्व भागासाठी, तेलुगू भाषेसाठी करू शकते की कधी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या मनात काय आहे मला माहिती आहे, पण मी
तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे शेवटपर्यंत. तेलगू भवनचा विषय, तेलगू भवनसाठी आपण मागच्या जेव्हा मी आमदार होती तेव्हा निधी आणलेली आणि ते तेलगू भवन पण होतं. त्यासोबत दोन गोष्टी आहेत करणारी, एक तेलगू भवन आणि तेलंगणा भवन. जेव्हा रेवंत रेड्डीजी आले होते तेव्हा मला त्यांनी आपल्याला सांगितलं की तेलंगणा भवनमध्ये देणार आहे, तर त्यासाठी निधी पण ची तरतूद केली. त्यानंतर एक मोठा पद्मशाली मेळावा जेव्हा हैदराबादमध्ये झाला तेव्हा त्यांनी आपला उल्लेख त्या ठिकाणी केला. परवा माझी त्यांची भेट दिल्लीत झाली आणि ते म्हणाले तुम्ही कधी हैदराबादला या, सगळ्यांना घेऊन या. तर आता एप्रिल महिना अखेरला तुम्ही मला तारीख सांगा कलमारीजी, आपण तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हैदराबादला जाऊन ती निधी घेऊन येऊया तेलंगणा भवनसाठी. त्यासोबत तेलगू भवन जेवढं काही महाराजांच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने खरं तर मी करणारी आपण कोणीच नसतो, तो सगळं करत असतो. एक माध्यममधून म्हणून त्यांनी मला जी काही ताकद दिली तर ते कर्तव्य मी पूर्णपणे ह्या समाजाच्या प्रती, ह्या पूर्ण भागाच्या प्रती, माझ्या आकाचे लेलू दिव्यांच्या प्रती, माझ्या कामगार बंधूंच्या प्रती जे काही कर्तव्य आहे ते मी पूर्णपणे पार पाडेल हे वचन मी तुम्हाला आज मंदिरामध्ये देत आहे. एवढं या ठिकाणी सांगते. तुमचा आशीर्वाद, मी तुमचा फक्त आशीर्वाद मागतो, दुसरं काही मागत नाही. तो सदैव माझ्या पाठीशी राहील अशी आशा बाळगते आणि पुन्हा एकदा तुम्हाला रामनवमीच्या मनापासून शुभाकांक्षा देऊन इथेच आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तटे भीमरथ्याम वरपुंडरीकाय भ्रातुमिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवबन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतः. मार्कंडेय ऋषींच्या चरणी विनम्रतेनं साष्टांग वंदन करून आज या कृतज्ञता सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या घराने अनेक वर्ष महाराष्ट्राची धुरा सांभाळली, ज्यांना महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही, गृहमंत्रीच्या याच्याने देशाची धुरा सांभाळली, राज्यपालाच्या दृष्टिकोनातून राज्याची धुरा सांभाळली, त्यांचीच परंपरा अतिशय कुशलतेनं या देशाच्या राजकारणात एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्या प्रणितीताई शिंदे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुरेशजी, संतोषजी, जनार्दन कारंपुरेजी, रामकृष्णजी, मुरलीधरजी, नरसप्पाजी, रामचंद्र जन्मजी, महंकाल जी, आज ज्यांच्यामुळं मला इथं येता आलं, आमचे प्रदीप परगे असतील, आमचे कोडमजी असतील, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर मार्कंडेयाचं मंदिर हे आपलं कुलदैवत आहे. ताई, मृत्यूवर विजय प्राप्त करणारा एकच ऋषी आहे आणि त्या ऋषीचं नाव म्हणजे मार्कंडेय ऋषी. सगळ्यांना मृत्यूनं घेऊन गेला, पण मृत्यू ज्याच्या समोर हात जोडून उभा राहिला ते ऋषी म्हणजे मार्कंडेय ऋषी. आणि या मार्कंडेय ऋषींना जगामध्ये संसाराच्या तापापासून
आणि परमार्थाच्या त्रासापासून, त्रास याच्यासाठी म्हणतोय ज्याला विवेक आणि वैराग्य प्राप्त करणं अतिशय अशक्य आहे, ते सहज प्राप्त करून देणारा महात्मा जर कोण असेल तर ते मार्कंडेय ऋषी असेल. मार्कंडेय ऋषीने सप्तशती नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्या सप्तशतीमध्ये एकूण 700 मंत्र लिहिले. त्या 700 मंत्रामध्ये वेगळे 7 मंत्र लिहिले, ज्याला सप्तश्लोकी म्हणून आज लोक पाहतात. आणि त्या सप्तश्लोकीमध्ये व्यवहारामध्ये किंवा संसारामध्ये परमार्थ करणाऱ्याला किंवा धर्मकारण करणाऱ्याला, समाजकारण करणाऱ्याला, राजकारण करणाऱ्याला ते 7 मंत्र उपयोगी येणार आहे. पहिला मंत्र जो दिला तो ज्ञानप्राप्तीचा दिला. दुसरा मंत्र जो दिला तो दरिद्रता नष्ट करणारा दिला. तिसरा मंत्र जो दिला तो सर्व मंगल करणारा दिला. चौथा मंत्र जो दिला येणाऱ्या संकटाचा नाश करणारा दिला. पाचवा मंत्र जो दिला तो भीती नाश करणारा दिला. 6वा मंत्र जो दिला तो रोग नाश करणारा दिला. आणि 7वा मंत्र जो दिला तो शत्रू नाश करणारा दिला. असे 7 मंत्र मार्कंडेय ऋषींनी जगाला दिलेले 7 रत्न आहे असं म्हटलं तर भाऊ होणार नाही. आणि सप्तश्लोकी आज लोक म्हणतात आम्ही नवचंडी केली, आम्ही नित्यचंडी केली, आम्ही शतचंडी केली, आम्ही सहस्रचंडी केली, आम्ही लक्षचंडी केली, आम्ही कोटी चंडी केली. यापूर्वी आंध्र प्रदेशच्या, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी कोटी चंडी केली होती. ज्यावेळेस त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं त्यावेळेस त्यांनी कोटी चंडीचा यत्न केला होता. म्हणजे या सगळ्या ग्रंथाचा रचयिता जर कोण असेल तर ते मार्कंडेय ऋषी असेल. आणि ज्यावेळेस आज आपण या मंदिरात जातो किंवा मूर्तीचं दर्शन घेतो आपल्याला असं वाटतं की आपण देवाचं दर्शन घेत नाही आहे तर आपण देवाशी बोलत आहोत. इतकी सजीव मूर्ती तुम्ही लोकांनी करून ठेवलेली आहे. अशा मूर्तीचं जे तुमचे कुलदैवत आहे आज त्यांना किंवा त्यांच्यासाठी आज आपण आपल्या रकमेतील काही रक्कम आपण आज इथं दान म्हणून दिलेली आहे. खरं तर शास्त्र असं सांगतं याश्री स्वयं सुकृतीनाम भवनेश्वर लक्ष्मी पापात्मनाम कृतधियाम हृदयेषु बुद्धी श्रद्धा सतां कुलजन प्रभवस्य लज्जा तान त्वान नतस्व परिपालयते विश्व. आपल्याला जर 100 रुपये मिळाले तर 10 रुपये त्यातले काढून ठेवावेत म्हणे. मग ते 10 रुपये जर आपण काढून ठेवले तर त्यातले 5 रुपये आपल्या कुटुंबाच्या साठी खर्च करावे किंवा इतर समाजासाठी काही काम लागलं तर खर्च करावं. आणि 5 रुपये केवळ निव्वळ आपल्या समाजासाठी खर्च केले पाहिजे. अशा 10 रुपये सुद्धा 5 रुपये इकडे 5 रुपये तिकडे असे खर्च केले पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपण आपल्या समाजामध्ये आपण या हाताने काहीतरी दिलं पाहिजे. तरी तुकोबारायचं एक प्रमाण आहे, पिकले तरी खाणे किती पंगतीस सुकाळ. अरे आपल्या शेतामध्ये किती जरी पिकलं तरी आपण आपल्याला लागेल तेवढंच आपण खातो, आपल्याला लागेल तेवढंच आपण ठेवून घेतो आणि बाकीचं विकून तरी टाकतो तर दान तरी करू. तुकोबारायचं खूप सुंदर प्रमाण आहे. भाग्यवंता हेची नामं पापे नापो एखादी आनंदाचे पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती पिकले तरी खाणे किती पंगतीस सुकाळ. म्हणून दान देणं किंवा दान करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे हे लक्षात घ्या. आता आम्ही सुद्धा आम्हाला जर शिष्यानं 100 रुपये जर दिले तर त्यातले 10 रुपयाने काढून ठेवतोच, 100% काढून ठेवतो. मग त्याचे
पंढरपूर असेल, औसा असेल किंवा इतर ठिकाणी कुठेही असेल, आम्ही त्याचे दान म्हणून आम्ही दान करतच असतो. इतकं लक्षात घ्या. दान हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण असं शास्त्रात सांगितलं आहे, आपल्याला शेवटी आपल्यासोबत काय येणार आहे तर दानच आपल्यासोबत येणार आहे, बाकी काही आपल्यासोबत येणार नाही. आणि दान केलंच पाहिजे. नित्यदान शास्त्रात सांगितलंय. काही नाही जमलं पाण्याचं दान करा, काही नाही जमलं 2 पाने सुपारीचं दान करा, काही नाही जरी जमलं एखाद्या आंधळ्याला या रस्त्याकडून त्या रस्त्याकडे सोडण्याचा एक परोपकाराचं दान करा. दान पैशाचंच करावं असं शास्त्रात सांगितलेलं नाही. सेवेचं दान आहे, अन्नाचं दान आहे, पैशाचं दान आहे, अनेक प्रकार. ऐशा दानाच्या पद्धती, दानाच्या अनेक प्रकाराच्या अनेक पद्धती आपल्या दानाच्या सांगितलेल्या आहेत. पण दान माणसाने हे केलंच पाहिजे. शेवटी काय येणार आहे आपल्यासोबत एक दान येणार आहे. चेतनजी बसले तिथं, आम्ही एक दृष्टांत देतोय कीर्तनात, कारण ते आमच्या कीर्तनात नेहमी असतात, कीर्तन ऐकणारे आहेत ते. असं आहे, एक देवाला वाटलं की एक मोठा सावकार होता, तो आयुष्यात कधी दानच करत नव्हता. याच्याकडून काहीतरी आपण दान घेतलं पाहिजे. मग दान घेतलं पाहिजे म्हणून सावकाराने पंढरपुरात त्याच्याकडे गेले आणि दान सावकार त्याला मागू लागले. हा म्हणता ह्या माणसाला दान देऊन काय उपयोग आहे, आपण एका कोणाला तरी दान देऊ म्हणून. तो म्हणला, बाबा मी पंढरपूरला आलोय आणि माझ्याकडे काही नाही, मी औषधर महाराजाच्या मठात उतरलोय आणि मठातून दान दे. तो काय देवच देव. हा मठात पोहोचायच्या आधी तो मठात गेला, देव तिथं उभा राहिले. मग उभा राहून म्हणले, मला तू दान दे. तो म्हटलं, आता माझी दान द्यायची वेळ नाही, 1 तासाने तुला दान देतो. मग तो 1 तासाने परत गेला. 1 तासाने गेल्यानंतर त्याला तो म्हणाला, मॅनेजरने सांगितलं की सावकार आत्ता झाल्याने गावाला निघून गेले, त्याला दान द्यायचंच नव्हतं. मग तो गावाला गेला म्हणून. मग देवाने त्याचं गाव हुडकून काढलं. देव त्याच्या गावाला गेले. गावाला गेल्यानंतर मग पुन्हा त्याच्या घरासमोर जाऊन उभा राहून म्हणाले की मला तुम्ही दान द्या. दान द्या म्हटल्यानंतर बायकोला सांगितलं, बघ सांग त्या जाऊन त्या माणसाला, सावकार आत्ता झाले आणि आत्ता मरून गेले. हो, तिने म्हणले, मी तुमची बायको आहे, मी कसं सांगू मी मेले म्हणून. बघ तू सांग. मग हा जबरदस्तीनं जाऊन सांगितलं की मेले म्हणून. मेले म्हटलं, ह्यानं म्हटलं की अक्षदा टाकण्या इतकं पुण्य नाही आणि माती करून जाण्या इतकं महापुण्य नाही. मी आता माती केल्याशिवाय जाणार नाही. मग आता पंचायत आली, आता माती करून जायचं. मग ते म्हणजे माती करून जायचं म्हटल्यानंतर बसले. मग त्याला माणसं बोलवले, रडायला लागले. आता मेलेला असं आहे, ऐका, खरा जर मनुष्य मेला असला तर न कळत डोळ्यात पाणी येतं, पण जो मेलाच नाही त्याच्यासाठी डोळ्यात पाणी कसं येईल. तो खूप आणायचा प्रयत्न करू लागला, पण महाराज शेवटी समाजातल्या 4 माणसाने एक ताटी केली, त्याला ताटीवर झोपवले. त्याची बायको रडता रडता म्हणू लागले, अहो आता तरी पैसे द्या. ताटीला एवढे पैसे गेले, सुतळीला पैसे गेले, मुलाला पैसे गेले, हाराला पैसे गेले, फुलाला पैसे गेले, आता तरी द्या. यांना मी देणार नाही. शेवटी त्याने ते दिलं नाही. शेवटी जेव्हा त्याला अग्नीवर झोपवलं गेलं, शास्त्रात असं सांगितलं, अग्नीचं वर्णन करताना असं सांगितलंय, अग्निर्मूर्धा दिवः कपुत्पती पृथिव्या अयम. सगळ्यात जर कठीण साधना जर कोणती असेल, पंचाग्नी साधना, म्हणजे सगळ्यात मोठी साधना जर कशाची आहे, अग्नीच्या जवळ बसून करायची सगळ्यात मोठी साधना आहे. ही अनेक ऋषीमुनींनी केली आहे. मार्कंडेय ऋषींनी आपल्या जीवनामध्ये ती साधना केलेली आहे. आणि मग ज्यावेळेस अग्नी त्याला लावला गेला आणि अग्नी पेटला बरोबर, तो जेव्हा उठल्याबरोबर देव उभा टाकून म्हणतो, टाक माझा पैसा. तो म्हणतो, तुला मी पैसा देणार नाही. अशी समाजातली काही माणसं असतात की जी मेलं तरी दान करत नाही. पण अशी काही माणसं असतात, जर त्यांनी दान केलं, जसं उजव्या हातातली अंगठी डाव्या हातात घातली तरी त्याला त्याचा कधी मोठेपणा नसतो, तशी काही मंडळी दान करणारी आहे. तशी आत्ता तुम्ही सांगितलेली समाजातली काही माणसं 16 लाख रुपये ज्यांनी दान दिले.
आता आमचे किशोर गोरखे हे आपल्या लातूरचे, म्हणजे असं मी म्हणेन किशोर गोरखे म्हणजे तुमच्या समाजाचं एक भूषण आहे. तुम्ही म्हणता भूषण कशा नाही, मराठवाड्यामध्ये किशोर गोरखे सारखा आरती प्रिंटिंग प्रेस मराठवाड्यात नाही, तितकं लक्षात घ्या. आणि कुठलाही धार्मिक माणूस होता, कुठलाही धार्मिक माणूस ते ताईसारख्या राजकारणी माणसाला अडचण करते, करणार नाही, कारण ते तुमचं तनखा त्यांना मिळत असतं. पण आमच्यासारख्या परमार्थिक माणसाला अतिशय सरळ मार्गाने आपण एवढे पैसे तेवढे ठीक आहे, काय हरकत नाही. आज त्यांचा सुद्धा इथं गौरव होत आहे, हे खरं आमच्यासाठी खूप मोठी भूषणावह गोष्ट आहे. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे मामा, त्यांचे